21 एप्रिल भारतीय गणितज्ञ, लेखिका आणि जगभरात ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष। शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 मध्ये बंगळुरूमध्ये झाला। त्या जन्मताच प्रतिभावान होत्या। शकुंतला देवींचे वडील सर्कसमध्ये काम करत होते। 3 वर्षांच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिचे अफाट स्मरणशक्तीचे ज्ञान त्यांना झाले। शकुंतला देवीमध्ये झपाट्याने गुणाकार, भागाकार करण्याच्या शक्तीची त्यांना पहिल्यांदा ओळख पटली आणि सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोड शो करू लागले। औपचारिक शिक्षणाशिवाय त्यांनी स्वतःच गणिताची गतिशक्ती विकसित केली। कार्ड ट्रिक्समुळे त्यांचे गणिताचे कौशल्य विकसित होण्यास मदत झाली। घरमुळ मोजायला शिकताच त्यांची गणन करण्याची क्षमता दाखवण्यासाठी अनेक शाळा व महाविद्यालयांना भेटी देण्यास त्यांनी सुरुवात केली। 1977 मध्ये अमेरिका विद्यापीठात साउथर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी डालास त्यांचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद कॉम्प्युटर युनिवॅक्सशी झाला। त्यांनी 201 अंकी संख्यांचे 23वे मूळ फक्त 50 सेकंदात काढले। हे मूळ काढायला कॉम्प्युटरला 62 सेकंद लागले। 13 अंकी 2 संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त 28 सेकंदात करून जागतिक विक्रम केला। त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणजेच मानवी संगणक म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाले। शकुंतला देवींना मात्र त्यांना दिलेली ह्यूमन कॉम्प्युटर ही पदवी आवडली नाही। त्यांनी सांगितले की मानवी मेंदूची क्षमता संगणकापेक्षा खूप मोठी आहे आणि कधीही या दोघांची तुलना करू नये। शकुंतला देवी यांच्या अंगी एक अद्भुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतात त्याची दखल घ्यावी लागली। गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती। त्यांच्या जीवनावर आधारित शकुंतला देवी हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला। शकुंतला देवी यांचे आयुष्य विलक्षण प्रेरणादायी आहे। 21 एप्रिल 2013 रोजी बंगळुरू येथे शकुंतला देवींनी अखेरचा श्वास घेतला आणि जगप्रसिद्ध ह्यूमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड गेल्या। गणितातील त्यांचे अद्वितीय योगदान आणि समाजाविषयी त्यांची जाणीव त्यामुळे त्या केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एक महान व्यक्तिमत्व ठरले। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।